साडे सव्वाशे न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच शेवगाव शहरातील इंदिरानगर येथील अल्पवयीन तरुणीला वारंवार फोन करून आणि प्रत्यक्ष भेटून मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक केली आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार इंदिरानगर येथील अल्पवयीन पीडित मुलीला सोहेल राजू शेख हा सातत्याने मानसिक त्रास देत होता। या त्रासाला कंटाळून संबंधित मुलीने 31 मे 2026 रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला होता। त्याचा शोध घेण्यासाठी शेवगाव पोलिसांनी विशेष पथके तयार करून बीड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आदी ठिकाणी शोध मोहीम राबवली। दरम्यान गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी सातारा जिल्ह्यातील वाई येथे असल्याचे निष्पन्न झाले। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने वाई येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले आणि शेवगाव येथे आणून अटक केली। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुमे रिटेक, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि त्यांच्या पथकाने केली आहे। पुढील तपास सुरू आहे।